शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि 12th मॅच द्या आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात दोन गडी बाद केलेत आणि त्यांना मिळते 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे कल्याण परिमंडळ कार्यकारिणीचे खजिनदार श्री सतीशजी लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना कॅश प्राइज 1000 रुपये देण्यात येत आहे. चांगली कामगिरी, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. तुम्ही पाहू शकतात आमच्या स्क्रीनवर. समर्थ, चांगली कामगिरी. आणि आता सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील तिसरा जयेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. तो मागच्या सामन्यातील हिरो. चांगली खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. तर जयंत हमरे असतील, त्याचप्रमाणे अजित चिल्ले, तर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे तिरंगाचे त्यांनी यायचं आहे स्टेजवर आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. अजित चिल्ले आणि त्याचप्रमाणे जयंत हमरे या दोघांनी यायचं इथे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. दरम्यानचा येतोय तो चौकार लॉंग स्टॉपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक चौकार. चांगला स्ट्रोक तुम्ही पाहिलात. इनफिल्डच्या डोक्यावरून धावा मिळाल्या त्या 2. आणि एक शॉर्टम पोलचा एक देखना फटका पॉवरफुल आणि गेल्या सीमारेषेच्या पार. गोल, 6 धावा, षटकार. चांगला स्ट्रोक तुम्ही पाहिलात फलंदाच्या बॅट मधून. अजून एक चांगला स्ट्रोक तुम्ही बघता ते हुक केलाय. वीरेंद्र सेवाग ची आठवण करून देणारा फटका येतोय षटकारानंतर चौकार. चौकार ज्या अमोलने सर्वांची धुलाई केली होती त्याच अमोलची आता धुलाई होत असताना षटकार. जयेशची तुम्ही बघू शकतात. जयेशने चांगली फलंदाजी केली. वाईट बॉल, थोडासा प्रेशर अमोल जयेशवर सुद्धा जाणवतोय. कारण जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तुमच्यावर देखील प्रहार होतात तेव्हा साहजिकच आहे प्रेशर येण्या. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. कॅचची संदीप आणि चांगला झेल पकडलाय प्रवीण भांगे सरांनी चांगला झेल पकडला. सहाय्यक अभियंता.
माध्यमातून फलंदाज होतोय तो झेलबादच्या स्वरूपात बाद खूप सुरेख झेल पकडला प्रवीण भागे सरांनी. तुम्ही बघितलं सहाय्यक अभियंता फुलटॉस फॉलो थ्रो मध्ये अजून एक चांगला प्रयत्न चेंडू अडवण्याचा घाई केली थोडीशी पण ठीक आहे हरकत नाहीये. येतोय तो डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकता 10 फलकावर एक गाडीच्या मोबदल्यात 17. गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता सहाय्यक अभियंता प्रवीण भांगे सर गोलंदाजच्या मार्कवर तुम्हाला पाहायला भेटतील. मागचा सामना प्रवीण आणि जयेशने चांगली भागीदारी केली. दिलदोस्ती दुनियादारी तुम्ही पाहिली पण भागीदारी देखील पाहिली. 74 धाव्यांची चांगली फलंदाजी मी तरी म्हणेन अनस्टॉपेबल बॅटिंग बाय जयेश नावातच जय. स्ट्रायकिंग एंडला आता तुम्ही पाहू शकता दिनेशला लो फुलटॉस चेंडू टर्न होतोय ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय चेंडूपर्यंत थोडेसे खराब फिल्डिंग तिथून पाहायला मिळते आम्हाला. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2. गोलंदाजी जेव्हा चांगले होते तेव्हा क्षेत्ररक्षण करणं तेवढं चांगलं असतं. ते क्षेत्ररक्षण आम्ही आनंदाच्या माध्यमातून मागच्या सामन्यात पाहिलं. या सामन्यात देखील आनंदाचा तोच प्रयत्न आहे. संघासाठी त्यांचा असलेला प्रवास थक्का करणार आहे. प्रत्येक खेळाडूची काळजी घेतात ते दुखापत होऊन देखील चांगली कामगिरी करतात ते आणि ज्याची जी रनिंग मला तरी वाटतं पूर्वी बॉक्स क्रिकेट खेळले असते कारण ज्या पद्धतीने ते उभे राहतात ते कारण बॉक्सचे खेळाडू कसे ऑलरेडी सेटअपमध्ये असतात कारण त्यांना माहिती आहे चेंडू टॅप होणार आहे का झपकन त्यांच्या बाजूने जाणार आहे आणि तसाच त्यांचा फिल्डिंगचा जो पोझिशन आहे तुम्ही बघू शकतात अनंता यांची एक एक पाऊल पुढे सरसावत असताना आणि बघा बॅकअप पण बघा कसं आहे कुठपर्यंत गेले बॅकअप द्यायला. मी एकच म्हणे वाघ असतो बघा वाघ तो 2 पावलं मागे येतो आणि नंतर झडप घेतो तसेच ते करतात. आता मागे नंतर त्यांचे पाय बघा तुम्ही पहिला उजवा पाय टाकतात नंतर डावा पाय टाकतात आणि नंतर फिल्डिंगची पोझिशन सेम पोझिशन आहे तशाच पद्धतीने पोझिशन करतात ते. बॅकअप बघा असं वाटतंय की आम्ही लगान बघतोय. लगान पिक्चर बागा होता सर्वीकडे फिरत होता लगान पिक्चरमध्ये. कुठे बॉल जाऊन दे बागा धावतोय तसे आमचे आनंद आहेत. बॉल कुठे जाऊन दे बघा बॉल पण त्यांच्याच हातात जातो कुठे फिरून गेला बॅकअपला आनंदात दिसतात आहे पण चांगला प्रयत्न आहे. खरंच संघासाठी झडतात आहे संघर्ष करतात आहे. तुमचा संघर्ष नेहमीच आमच्या लक्षात राहील. वय वर्ष वाढलं असलं तरी खेळामध्ये असले ती दमक आज पण तुमच्या दिसून येते. फिल्डिंग पोझिशन तुम्ही पाहू शकतात ग्रामीणचा चिता आहे मी तरी म्हणे. पुढचा बॉल आणि यावेळी काय इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक आहे आणि चेंडूला पाठवून दिले टेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धाव्यांसाठी सुपर षटकार. सॉरी तर 14च्या सरासरीने या धावा झालेल्या आहेत. 28 2 षटकं संपन्न झालेले आहे आणि शेवटचा षटक बाकी आहे. आणि यानंतर तुम्ही पाहू शकतात आम्ही ड्रॉ करणार आहोत 3 संघांमध्ये. पहिला संघ असेल तो साईबाबा 11 त्यानंतर दुसरा संघ असेल तो पार्थ 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की तुम्ही येऊन आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर या सामन्यातील तिसरा संघ जो विजय ठरेल त्यामध्ये आम्ही ड्रॉ करू. साईबाबा 11 जो पहिला संघ ठरलाय 2 सामने जिंकणारा. त्यानंतर पार्थ 11 आहे तो ठरलाय दुसरा संघ दुसरा सामना जिंकणारा आणि तिसरा संघ ठरेल
या तिसऱ्या सामन्यातील विजेता. यांच्यामध्ये आम्ही ड्रॉ करू, चिठ्ठीचा एक प्रोग्राम करू आणि त्यामध्ये एका संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करू. मिस्टर मिक स्टोक पहिल्या चेंडूवर कॅचची संधी निर्माण केली. धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना 30 या आकड्यावर समाधानकारक धावसंख्या आहे. पण ही धावसंख्या मला वाटते तेवढी मोठी नाही आहे, कारण समोर जयेश सारखा बॅटर आहे. यावेळी खोदून काढलाय, हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. चांगला प्रयत्न प्रवीण सरांचा, तुम्ही तिकडे बघू शकतात. नेक्स्ट बॉल, काय चेंडू टाकलाय बिदरी म्हणे मोये मोये. नो बॉल. एवढ्या उंचीवरून चेंडू फेकलाय, असं वाटत होतं की कारगिलला उभे की काय बॉम्ब फेकलाय. नशीब तो बॉल बॅटला लागला नाही तर निश्चितच चौकार षटकार मिळाला असता. धावसंख्या झाली आहे नो बॉलने, तुम्ही पाहू शकतात 35 आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, येतोय फ्री हिट आणि चेंडू बराच बाहेर. म्हणजे काय तर वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा तेच सांगतोय आम्ही, उघडा डोळे पहा नीट, येतोय फ्री हिट, करतोय का हिट. फलंदाज तेवढंच पाहावं लागेल. बॅटर्स दिनेश तुम्ही पाहू शकता त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 वेळा दुहेरी धाव घेऊन काढली. पाटेकर त्यांच्या बॅटमधून षटकार, एकटा अमोलने चांगला प्रतिकार केला. 2 षटकार, 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून. फ्री हिटचा बॉल, चान्स तर घेणार, चान्स घेणार, टर्न करायचा प्रयत्न. मागच्या वेळी उजवी एसटी, यावेळी डावी एसटी, मिळतोय तो व्हाईट बॉल. तिरंगा संघ पराभूत झाला त्यामुळे थोडीशी निराशा आमची देखील झाली आहे, कारण नाचतच नाहीयेत ते. असं काय नाही, एन्जॉय करा, एन्जॉय करासाठी आले, एन्जॉय करा बिंदास. सामने तर काय आपण हार जीत तर होणार आहे. आमचे पांडुरंग सर बघा ना, हरले तरी एन्जॉय करतात ते अजून पण. असं पाहिजे, हारलो तरी चालेल. सर्व टीम आपला, सर्व धर्म समभाव, असं आहे. दिलदार व्यक्तिमत्व आहे मी तरी म्हणेन. आणि करत असंच पाहिजे ना, हारलो तर हारलो, त्यात काय, हरल्याने कुठलीही गोष्ट. हा, आणि तेच ना, हारले म्हणून तर तुम्ही जिंकले ना, हे तर असतं. वाईट आहे. आणि एकदा आम्ही जेव्हा असत होतो, जेव्हा एक विनोदी किस्सा सांगतो आम्ही तुम्हाला. माझ्या मित्राने मला फोन केला की त्याने मला फोन केला, क्या हुआ जीते क्या. तर मी बोला हाँ जीते ना. आणि तेव्हा आम्ही हारलो होतो, पण तो बोला अरे हाँ जीते ना. बोला हाँ. अरे बाद में मैंने देखा कि लाइव में तुम तो हार गए. तो बोले हाँ ना, मैंने तो बोला था जीते, लेकिन सामने वाली टीम जीते है ना, हम किधर जीते, ये किधर पूछा तूने. तर या अशा गोष्टी असतात.
तर विनोदचे भाग येते, हार जीत तर होत असते, हा खेळाचा भाग आहे, निसर्गाचा नियम आहे. या वर्तुळात सर्वांना जावं लागतं, सुखदुःख सर्वांना पाहावे लागतात. यावेळी शॉर्ट टाइम पूल केलाय, हॅमर केलाय, क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी, बॉल थांबवण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे, शेवटपर्यंत पडलेत, पण चेंडू गेल्या सीमारेषा पार. चौकार पण बघा, ही खेळाडू वृत्ती आहे. सर्वच खेळाडू एक नव्हे तर 8 ते 10 खेळाडू त्या खेळाडूला उचलण्यासाठी गेले. ही असते आपली मनोभावना, हे असतं आपलं खरं स्पोर्ट्समॅनशिप, आणि ते दाखवले आमच्या सर्वच खेळाडूंनी. चेंडू झालेले ते 5 आणि धावा झाल्या ते आता 42. पुन्हा एकदा 43चा टार्गेट होईल का? कारण लगातारच्या 2 सामन्यात 43चा टार्गेट आलेलं आहे. 42 पर्यंत धावसंख्या पोहोचली आहे आणि हा शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. बघूया किती धावा सेट होतात या बॉलवर. अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, मिळतील धावा किती ते पाहणं गरजेचं आहे. कट केलाय यावेळी आनंद, पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आहे, थ्रो केलाय आणि फसवलंय, पण चेंडूने थोडीशी उसळी घेतली. थ्रो बरोबर होता त्यांचा, चुकी नव्हती त्यांची, परफेक्ट थ्रो केला होता, पण चेंडू उडाला आणि धावा मिळाल्या त्या 2 धावसंख्या धाव फलकावर पोहोचली आहे ती 4 आणि जिंकण्यासाठी आता धावा करायच्या आहेत त्या 45. येणाऱ्या 18 चेंडू 45 धाव्यांची गरज, म्हणजे प्रति षटक तुम्हाला 15च्या सरासरीने धावा करायच्या. सत्कार घेऊ इच्छितो. सर मी बोलतो हा सामना होऊन द्या, त्यानंतर आपला चिठ्ठीचा पण प्रोग्राम आहे. 5 मिनिट वेळ आहे, तो सत्कार होतील असं मला वाटतंय. चालेल चालेल, असं काही नाही, हरकत नाहीये, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, असं काही नाहीये. तर तुम्ही सत्कार समारंभ करू शकता, तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत. आम्ही देखील थोडीशी विश्रांती घेतो आणि ओव्हर टू पांडुरंग सर. सत्कार होत राहतील मनोजजी, परंतु पुढच्या संघाला तुमचं अलर्ट करणं काम आहे की 5 मिनिटच वेळ आहे तुमच्याकडं. तुम्ही पहिले सांगा, बॅट्समन तयार ठेवा, 5 मिनिटाचा वेळ आहे. आपले इकडे कार्यक्रम चालू होतील, परंतु तो की आपण मंचावर सत्कारासाठी हजर राहावं. शेखर पाटील, मी तत्पूर्वी आता मी पुढचं नाव घेतोय. जयेश बॅटिंगला जावा, सामना चालू राहणार आहे. अजितजी चिल्ले साहेब, डोंबिवली विभागीय अध्यक्ष मागासवर्गीय संघटना, यांचा सत्कार करण्यासाठी मी सुशांतजी सावंतला आमंत्रित करतो. कारण की चिल्ले साहेब आणि ते एकाच विभागात काम करतात आणि चांगले मित्र आहेत. कधी काळी जर थकवा आला तर ते सोबत बसतात चहा पाणी घ्यायला. निश्चित मी विनंती करतो, मनोजजी थोडं सहकार्य करा. चहा पाणी बोललोय साळवे साहेब, त्याचा अनर्थ काढू नका तुम्ही. चहा पाणी बोललो आहे, तुम्ही शब्दाशी अर्थ काढू नका. अजितदादा बोलत सॉफ्ट ड्रिंक, त्या पद्धतीने आम्ही बोललो. चिल्लेजी एकदम चांगलं नेतृत्व, उभरतं नेतृत्व, युवा नेतृत्व आणि आक्रमक चेहरा, एक प्रेमळ चांगलं नेतृत्व अजितजी चिल्ले. शेखरजी पाटील, पुन्हा एकदा आपणास विनंती करण्यात येते, आपण मंचावर हजर राहू. आलेत ना शेखरजी पाटील, बसा इथे घेतो बसा. यानंतर मी जयवंतजी हांबरे, डोंबिवली विभाग मागासवर्गीय संघटनेचे जुने जाणते सदस्य, यांचा सत्कार करण्यासाठी मी रविकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर समोर यावं. हांबरे साहेब पुढे या तुम्ही जरा. यानंतर तुम्ही बघू शकतात की ड्रॉ होणार आहेत 3 संघांच्या दरम्यान. यातून विजयी संघ आणि ऑलरेडी संघ पोहोचला तो साईबाबा आणि पार्थिव.
तर सामना सुरू करा पंच, तुम्हाला विनंती आहे. सत्कार समारंभ होत राहतील, तुम्ही सामना सुरू करा. लेट्स प्ले, गेम इज ऑन. यानंतर शशिकांतजी साळवे साहेब मागासवर्गीय संघटनेचे झोनल संघटक यांचा सत्कार करण्यासाठी, झोनल उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी कोणला खटाणे विठ्ठल खटाणे यांना विनंती करतो की आपण शशिकांत साळवे साहेब झोनल उपाध्यक्ष यांचा सत्कार करावा. शेखची साळवे नाही, त्यांची जी यावेळी धन्यवाद खराब साहेब. लाईन, व्हाईट बॉल. येस येस वेलकम सर. यानंतर मी शेखरजी पाटील साहेब इंटर काँग्रेसचे झोनल सचिव यांचा सत्कार करण्यासाठी, शेखर पाटीलच बोलतो, शेखर पाटील सचिव इंटर काँग्रेस यांचा सत्कार करण्यासाठी मी शेंडगे साहेबाला आपले झोनल सचिव दरम्यान छेदेतील सिंगल, धावा झाल्यात 2. नेहमी संघटनेला सहकार्य करणारे आमचे सहकारी हेमंतजी हिरनक यांचा सत्कार मी आमचे सूरजजी धामापूरकर साहेब कल्याण परिमंडळाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो. हेमंतजी हिरनक आमचे एकदम चांगले सहकारी आणि सतत आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारे हेमंतजी. शाल घ्या, शाल. मनोजजी तुम्ही कॉमेंट्री चालू राहू द्या. मनोजजी चौकार आलेला आहे, फुलटॉस, चौकार आहे, चौकार. धावसंख्या झाली ती 3 चेंडू आणि 7 धावा. अजूनही तुम्ही बघू शकतात की धावा करायच्या आहेत त्या 38 लाईव्ह चालू आहे सगळं. आपण एक प्रगल्भ नेतृत्व आणि केंद्रीय सचिव आहात. तर तुषार, तर बघा काय एक आगळं वेगळं पारितोषिक आलंय बघा. जर प्रवीण बांगे साहेबांची जो कोणी गोलंदाज विकेट घेईल तर तुषार सातकर साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचा आहे, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, ते पण त्यांच्या विकेटसाठी. हे आगळं वेगळं प्राइज आहे. मला वाटतं काहीतरी बिनसला असेल वाटतं, तेव्हाच हा पारितोषिक लागलाय. 1000 रुपयाचा. मैत्रीपूर्व संबंध असतात प्रत्येकाचे, आपले वरिष्ठ अधिकारी असतात, एकमेकांशी मैत्रीपूर्वक संबंध असतात, एकमेकांशी नेहमीच विषय त्यांचे रंगलेले असतात. आणि आज कुठेतरी एक आनंदाचा क्षण आहे. तिथेच एका अधिकाऱ्याविरुद्ध एका अधिकाऱ्याने लावलेलं हे बक्षीस तुम्ही पाहू शकतात. सत्कार साहेबांच्या माध्यमातून आलेले 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि बघू शकता तुम्ही बॅटची लिडिंग एज घेतली आहे. येतोय डॉट बॉल, जयेशने नकार दिलाय. षटक पहिला समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती फक्त आणि फक्त 8. आणि अजूनही जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज. येणारे 12 चेंडू 37 धाव्यांची गरज. मागचा सामना देखील तसाच होता. 12 चेंडू 35 धाव्यांची गरज होती, तो 8 बॉल मध्ये संपवला. आता बघूया 12 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. तर अमोल साईबाबा संघाचे कर्णधार, तुम्ही येऊन आमच्या इथे स्थानपन्न व्हायचं आणि त्याचप्रमाणे पार्थ 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. तर वेलकम दादा. तुमचा एन्जॉय सुरू ठेवा, पण तिरंगा 11 एन्जॉय बंद नका करू. बाकी काही होऊन दे, एन्जॉय करा. आम्हाला देखील मजा येते, तुम्ही डान्स करतात. थँक्यू. डीजे लागणार, डीजे लागणार. किरण आंबेजी
साहेब यांचं सत्कार करण्यासाठी आपण स्टेजवर आमंत्रित आहो. किरण जांबे या. मी आमचे झोनल खजिनदार श्री सतीशजी लोखंडे साहेबाला विनंती करतो की आपण त्यांचा किरण आंबेजी साहेबांचा सत्कार करावा. आणि त्यांनी खूप छान संघ बनवला आहे. कल्याण वेस्ट डिव्हिजनची शान आहे आणि निश्चित आज ते पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. किरणजी आंबे साहेब चाल घे ना, चाल घे. नवीन गोलंदाज दीपेश फुलटॉस टर्न करायचा होता, चेंडू खाली राहायला येतोय, डॉट बॉल. तुम्ही पाहू शकता शुभ सन्मान आमचा किरण साहेबांच्या मुख्य व्यासपीठावर मायेची प्रेमळ शाल पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर डॉट बॉल आलेला आहे. व्हाईट बॉल आहे का? सॉरी, व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आलाय. अंपायर्सने आम्हाला सांगितलं थोडा सत्कार समारंभ चालू होता त्यामुळे आमचं लक्ष नव्हतं, माफी असावी. शॉर्ट एम पोल पॉवरफुल सक्सेसफुल आणि केला हॅमर. चेंडू गेलाय सीमारेषे पार, गोल षटकार. सुपर शॉट, सुपर बॅटिंग. मी तरी म्हणेन जो फॉर्म मागच्या सामन्यात होता तर उंबारलीचे आमचे सिंगर मुख्य गायक योगेशजी भोईर यांना सुद्धा आमंत्रण करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही आला असाल तर या. योगेशजी भोईर साहेब या उंबारली गावाचे एक उत्कृष्ट असे सिंगर. नेहमीच हल्दीमध्ये त्यांचा सॉन्ग असतं. आमचे भाचे देखील आहेत ते. आणि यावेळी उडवलाय लागोपाठचा बॅक टू बॅकचा तिसरा षटकार, 3 इन अ रो या षटकात. आणि आता कुठलेच कॅश प्राइज नाही. आणि या सामन्यात 4 चेंडूवर 4 षटकार. सुपर बॅटिंग, सुपर डोळ्यांचा पारणा फेडणारी ही फलंदाजी, नेत्र दीपक फलंदाजी, अनस्टॉपेबल फलंदाजी. चार षटकार आलेले आहेत. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन जयच्या बॅट मधून.
सुपर बॅटिंग मॅग्नेसिपम. प्रेशर हे तर साहजिकच आहे, निसर्गाचा नियम आहे. षटकार आले तुमच्यावर प्रेशर येणार आणि व्हाईट बॉल येणार. 9 चेंडू 18ची गरज होते, षटकार आलाय आणि आता करायचे ते 8 बॉल 11 8 चेंडू आणि 11. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका, कॅचची संधी घेतील का तर नाहीये. चेंडू बराच दूर होता. 2 धावा मिळाल्या आहेत. समीकरण 2 ने पुन्हा एकदा बदलते. 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. समीकरण येऊन थांबलंय. जयेश आहे ना तर काही होऊ शकतं. मी तरी म्हणेन ज्या पद्धतीने जयेश फलंदाजी करतोय ना, अक्षरशः तुफान फलंदाजी, मॅग्नेसिफम बॅटिंग. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा देखील झालाय आमच्या सुरत दामापूरकर साहेबांकडून. उपाध्यक्ष आणि येतोय बॅक टू बॅक. तुम्ही बघू शकता या षटकातील 5वा षटकार सीधा आमच्या साईड स्क्रीनला धडक देत असताना जयेशच्या बॅट मधून. आणि आता धावा करायचे आहेत. 7 चेंडू आणि 2-3 धावांची गरज. ठोक टीचे. जयेश मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. जिंकलाय तो पुन्हा एकदा कल्याण ईस्ट फायटर. कल्याणचं नाव पुन्हा एकदा तो वर केलंय. आता 3 संघांमध्ये आम्ही ड्रॉ करतोय, लॉट सुटतोय आणि आधीच सांगतोय 3 कर्णधाराला एका मॅन ऑफ द मॅच जयेश आहेत. तर तुम्ही पाहू शकतात आमचे कार्याध्यक्ष, आमच्या केंद्रीय कार्याध्यक्ष, आमच्या संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय विनायकजी जाधव साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी आजच्या या आपल्या कमिटीचे अध्यक्ष आहेत का इथं, तर मी या कमिटी